नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आत्ताच दिवाळी येऊन गेली आणि दिवाळीमध्ये माता लक्ष्मीचं पूजन हे सर्वांच्याच घरी झालेलं आहे. कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक विविध उपाय करतात. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नामस्मरण, जप, आरती, विविध प्रकारचे नैवेद्य अशी आपण पूजा करत असतो. जर माता आपल्यावरती खुश झाली तर आपल्याला 3 संकेत माता देत असते. ते कोणते 3 संकेत आहेत हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. आणि हे जे आपण किडे आणि पक्षी पाहणार आहोत हे शास्त्र पुराणानुसार आपल्याला माहिती सांगितलेली आहे की शास्त्रातसुद्धा या पक्ष्यांना अतिशय महत्त्व आहे आणि हे दिसणं म्हणजे खूप शुभदायक आपल्यासाठी ठरणार आहे. असे संकेत आपल्यासाठी माता लक्ष्मी पाठवत असते. जसं प्रकृतीमध्ये निसर्गामध्ये विविध प्रकारचे बदल होत असतात, तसंच प्राकृतिकरित्या आपल्याला माता काही संकेत पाठवत असते. तर हे किडे किंवा पक्षी तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा घरात आले, तुम्हाला दिसले तर समजून जा तुमचं भाग्य बदलणार आहे. तुमच्या जीवनात माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. तुमची किस्मत चमकते. हे किडे तुमच्या आजूबाजूला येतात. ज्या घरात लक्ष्मी पूजेच्या वेळी किंवा पूजा झाल्यानंतर हे किडे तुमच्या घरात आले तर त्या घरात सुख समृद्धी येत असते. एवढे शुभ असतात हे किडे. त्या घरातल्यांना शुभ संकेत देत असतात. माता लक्ष्मी त्यांच्यावर खूप प्रसन्न आहे याचा अर्थ असा होतो. माता लक्ष्मीचं आगमन त्यांच्या घरी लवकरच होणार आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद ज्यांच्यावर होतो ना त्याला जीवनात कशाचीच कमी पडत नाही. दुःख, दारिद्र्य त्याच्या जीवनातून संपून गेलेलं असतं आणि सुख समृद्धी त्याच्या जीवनामध्ये नांदत असते. त्यामुळे या किड्यांच्या बाबत तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही कळत न कळत त्यांना मारले किंवा पळवून लावले तर नुकसान तुमचे आहे. त्याने माता नाराज होऊ शकते आणि माता नाराज होऊन तुमच्या घरातून जाऊही शकते आणि तुम्हाला नुकसान झेलावं लागत असतं. त्यामुळे ही माहिती तुमच्या फायद्याची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या चॅनेलला, या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर बघूया असे कोणते पक्षी किंवा किडे आहेत जे तुम्हाला शुभ संकेत देतात आणि हे यांचं तोंड पाहण्याने किंवा यांचा आवाज ऐकण्याने तुमच्या जीवनामध्ये खूप लाभदायक असे तुम्हाला गोष्टी घडणार आहेत. तर चला बघूया. पहिल्या नंबरला आहे ते म्हणजे घुबड. घुबड हे अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे आणि घुबड तुमच्या घराजवळ किंवा घराच्या समोर, बाल्कनीमध्ये, छतावरती तुम्हाला दिसले तर हे खूप शुभ संकेत घेऊन येत असतं. माता लक्ष्मीचा सगळ्यात प्रिय पक्षी तो म्हणजे घुबड. घुबडाचं घराजवळ येणं म्हणजे तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होणं. गरीब, दरिद्रता तुमची जात असते जिथे घुबडाचा वावर असतो तिथे. जर तुमच्याही घराजवळ घुबड आले असेल तर माता लक्ष्मीचा शुभ संकेत आहे की तुमच्या पण जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. कारण घुबड तुमच्या घराजवळ येणं म्हणजे माता राणी तुमच्या घरात विराजमान झाली आहे म्हणून घुबड तुमच्या दारात आलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला घुबड आलं असेल, त्याने तुम्हाला दर्शन दिलं असेल आणि तुम्ही जर न कळत त्याला हटकावून लावलं असेल तर माता राणीची तुम्ही माफी मागा. कारण तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या आणि जर माहीत झाल्या असतील आणि तुम्हाला घुबड दिसलं असेल तर तुम्ही त्याला पळवून लावू नका. त्यानंतर 2 नंबरला येतं ते म्हणजे फुलपाखरू. मित्रांनो, फुलपाखरू हे दिसायला पण किती सुंदर आणि मनमोहक असतात. रंगबेरंगी फुलपाखरे शुभ संकेत घेऊन आपल्या घरात येत असतात. अनेक लोकांच्या घरी दिवाळीमध्ये किंवा लक्ष्मीपूजनामध्ये किंवा कोणत्याही पूजेच्या वेळेला, तिन्ही सांजच्या वेळेला फुलपाखरू ही घरात येत असतात आणि खूप लोकांनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे की ताई हो, आमच्याही घरात फुलपाखरांचं आगमन झालेलं आहे. एव्हाना माझ्याही घरात लक्ष्मीपूजनाच्या आदल्या रात्री फुलपाखरू आलं होतं. तर हा एक माताचा खूपच शुभ संकेत असतो की फुलपाखरू तुमच्या घरात येणं, तुमच्या बाल्कनीमध्ये येणं. तर अशा तुम्हाला माता लक्ष्मीचा ते तुम्हालासाठी संदेश असतो किंवा एक शुभ संकेत तुमच्यासाठी मानला गेलेला आहे की फुलपाखरू हे तुमच्या घरात येत असतं. त्यामुळे तुम्ही त्याला मारायचं नाही किंवा हटकून लावायचं नाही. कारण वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा फुलपाखरांना खूप असं महत्त्व आहे. तुमच्या घरी माता विराजमान लवकरच होणार आहे.
ज्या प्रकारे फुलपाखरं बघून आपल्याला प्रसन्न वाटत असतं, रंगबिरंगी फुलपाखरे बघायला किती छान आणि मनमोहक वाटत असतं, त्याप्रकारे आपले जीवन सुखी आणि रंगबिरंगी करण्याचं काम हे फुलपाखरं करत असतात. आपले सुखाचे दिवस आपल्याला येण्यासाठी फुलपाखरं हे खूप महत्त्वाचं आपल्या जीवनामध्ये सहभागी म्हणजे भाग पडत असतात. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये जर फुलपाखरू आलं असेल तर तुम्ही समजून जा की आता तुमच्या घरामध्ये धनाची वर्षा नक्की होणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरती होणार आहे. त्यामुळे फुलपाखरू दिसले तर तुम्ही त्याला मारू नका. तिसरं आहे ते म्हणजे पोपट. पोपटाला शास्त्रात खूप असे महत्त्व आहे आणि तो खूप शुभ मानला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्वीच्या काळीसुद्धा लोक पोपटाला पिंजऱ्यात कोंडून आपल्या घरामध्ये ठेवत होते. हेच त्याचं कारण होतं की पोपट एवढा शुभ होता म्हणून तो घरात पाळला जात होता. पण अलीकडच्या काळामध्ये पोपट घरात पाळणं हा कायद्याने गुन्हा झालेला आहे. कारण पोपटाला स्वतःचं असं अस्तित्व आहे, त्यालाही स्वच्छंद असं उडायचं असतं आकाशामध्ये, त्यालाही त्याचं स्वतंत्रता आहे. त्यामुळे तुम्ही जर पोपटाला पिंजऱ्यात डांबून ठेवलं किंवा आपल्या घरामध्ये ठेवलं तर आपल्याला खूप मोठं पाप लागत असतं. कारण पोपट हा वास्तुशास्त्रामध्ये त्याला विशेष असं महत्त्व आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही जर पोपटाचं चित्र भिंतीवरती आपल्या घरात आणून लावलं तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन लवकरच होत असतं. कारण पोपट हा शुभ आहे आणि जिथे पोपटाचं चित्र लावलं जातं तिथे माता लक्ष्मी नक्कीच प्रवेश करत असते. तुम्ही तो व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. तर पोपट तुमच्या घराजवळ किंवा छतावरती दिसणं, एव्हाना त्याचा आवाज जरी तुम्हाला ऐकायला आला ना तरी तो तुमच्यासाठी खूपच शुभ ठरणार आहे. त्यामुळे काय होतं की एखाद्या कामात तुम्हाला यश प्राप्त होत असतं किंवा तुम्हाला तुम्ही नवीन काम करायला चालू केलं असेल किंवा करणार असाल तर तुम्हाला त्या कामामध्ये 101% तुम्हाला यश मिळणार आहे हे समजून जा. पोपटाचं दर्शन जर तुम्हाला झालं असेल आणि तुम्ही कोणतं काम करायला घेतलं असेल तर त्या कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे हे तुम्ही समजून जा. त्यानंतर 4 नंबरला येतात त्या म्हणजे मुंग्या. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मुंग्या ह्या शास्त्रानुसार किती शुभ मानलेल्या गेलेल्या आहेत. पण जर लाल मुंग्या नाहीत, त्या असतात काळ्या मुंग्या. लाल मुंग्या ह्या चावत असतात, काळ्या मुंग्या ह्या चावत नसतात आणि त्या आपल्या घरामध्ये निघणं म्हणजे आपल्या घरामध्ये धनाची वर्षा होणं किंवा आपल्यासाठी एक आनंदाची बातमी त्या घेऊन येत असतात. तुम्ही अनुभवलं देखील असेल आणि खूप लोकांनी अनुभवलं आहे. एव्हाना मी पण अनुभवलं आहे की माझ्या पण घरी जेव्हा मुंग्या निघाल्या तेव्हा माझ्या घरी चांगली बातमी आलेली आहे. पण तुम्ही जर मुंग्या निघत असतील आणि जर तुम्ही त्याला पाणी टाकून मारत असेल किंवा हटकून लावत असेल तर त्याचं तुम्हाला पाप देखील लागत असतं, त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये देखील मुंग्या निघाल्या असतील आणि त्या पूर्व दिशेला जाताना तोंडात अन्न घेऊन जाताना जर मुंग्या असतील ना तर त्या खूपच शुभ ठरतात मुंग्या आणि त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होणार असतो आणि तुमचे भाग्य चमकणार आहे हे त्या सांगत असतात. तुमचे दुःख संपणार आहे, लवकरच तुमच्या जीवनात आनंदाच्या बातम्या तुम्हाला भेटणार आहेत. तुमची जी बिघडलेली सगळी कामं आहेत ती पार पडणार आहेत, तुमची कर्जातून मुक्ती करणार आहेत. जर तुमच्या घरात किंवा बाहेर मुंग्या दिसल्या तर त्यांना साखर आणि पीठ द्यायला विसरू नका. कारण असं केल्यामुळे माता लक्ष्मीचा चांगला आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा होऊन तुमच्या घरी सुख, समृद्धी आणि धनाची वर्षा होऊ शकते. माता लक्ष्मी तुमच्या घरी विराजमान होईल आणि तुमच्या घरातून ती कधीच जाणार नाही. तुमच्या घरात ती स्थिर राहण्याचं काम ह्या मुंग्या करत असतात. त्यामुळे जर तुमच्या घरी मुंग्या निघाल्या तर त्यांना तुम्ही मारू नका. पण असा एक प्राणी किंवा पक्षी आहे की त्याला तुमच्या घरामध्ये ठेवणं हे खूप धोक्याचं आहे किंवा तुमचं दुःख आणि दरिद्रतेचं तुमचं कारण होऊ शकतं. तर ते कोणतं आहे हे आपण बघूया. तर उंदीर हा तुमच्या घरी दुःख आणि दरिद्रता घेऊन येत असतो. त्यामुळे तुमच्या घरात उंदीर आला असेल तर त्याला घराच्या बाहेर करायला हवं. पण एक गोष्ट आहे की उंदराला तुम्ही मारू शकत नाही. कारण उंदीर हा भगवान गणेशजींचा, गणपती बाप्पांचं वाहन आहे आणि जर तुम्ही त्याला मारलं तर तुम्हाला खूप मोठे पाप लागत असते. त्यामुळे तुम्ही उंदराला मारायचं नाही तर तुम्हाला त्याला घराच्या बाहेर करायचं आहे. घरात ठेवल्यामुळे तुमच्या दुःखात, दरिद्रतेमध्ये वाढ होत असते. तुमचं घरात क्लेश, कलह वाढत असतो. घरामध्ये धनाची हानी होत असते, व्यापारामध्ये हानी होत असते.
तुम्हाला खूप मोठ्या प्रकारात तोटा सहन करावा लागत असतो. तुमचे अनेक कार्य बिघडत असतात. तुम्ही प्रत्येक कार्यामध्ये तुमच्या अडीअडचणी येत असतात. असा आहे हा उंदीर. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये उंदीर असेल तर तुम्ही त्याला लवकरात लवकर बाहेर करा, नाहीतर तुमची घराची प्रगती कधीच होणार नाही. तुमची घराची प्रगती ही अडकून बसेल आणि तुम्ही आहे तिथंच राहाल. एव्हाना त्याच्यापेक्षा सुद्धा दरिद्रतेकडे तुमची वाटचाल होऊ शकते. त्यामुळे हे तुम्ही जर उंदीर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्याला घराच्या बाहेर काढलं पाहिजे. तर अशी होती आजची ही माहिती. ही जर माहिती तुम्हा सर्वांना आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.